नमस्कार मित्रांनो. सुरेश भट म्हणजे मराठी गझलेचे प्रवर्तक. खऱ्या अर्थानं मराठी गझलेला एक वेगळं वैश्विक रूप जर कोणी दिलं असेल तर ते सुरेश भटांनी. मित्रांनो, शब्दांचं वेगळेपण काय असतं ते सुरेश भटांच्या गझलेमधून आपल्याला सापडतं. कधी त्यांचे शब्द तलवारहून बरसतात तर कधी त्यांचे शब्द लोण्यापेक्षाही मऊ होतात. एक रेशमाची मऊता, मुलायमता त्यांच्या शब्दांमध्ये आहे. मित्रांनो, झंझावात, रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार असे अनेक कविता संग्रह सुरेश भटांचे प्रकाशित आहे. सुरेश भट ज्या मराठी रसिक वाचकाला माहीत नाही तो रसिक या महाराष्ट्रामध्ये नसेल. प्रत्येक रसिकाला गझल म्हटलं की सुरेश भटांचं पर्यायी नाव आठवतं. असे ते सुरेश भट. सुरेश भटांची एक वेगळी कविता, खरं म्हणजे ती गझल आहे. कवितेपेक्षा गझलेचा रचनाबंध थोडा वेगळा असतो. ती गझल आहे. ती गझल आपण पाहूया. त्या गझलेचं नाव आहे यार हो. खरं म्हणजे ती गझल तुमच्यासाठी आहे. ही गझल कोणासाठी आहे, कोणाची आहे तर परिवर्तन करू पाहणाऱ्या माणसाच्या मनातील तो विचार आहे. परिवर्तन करत असताना किंवा माणसाने माणुसकी जपत असताना, माणुसकीचे सारे गुणधर्म जोपासत असताना समाज त्याला कसा त्रास देतो याचीही ती कविता आहे. ती गझल पाहूया. ती गझल सुरेश भट आपल्या गझलमध्ये म्हणतात की सूर्य केव्हाच अंधारला यार हो, सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू चला यार हो. सूर्य केव्हाच अंधारलेला आहे. हा कोणता सूर्य आहे? एक नभामध्ये सूर्य दिसतो आहे आणि एक या भूतलावर सूर्य निर्माण झाला होता. तो आता अंधारलेला आहे. सूर्य म्हणजे कोण आहे तर सूर्य म्हणजे इथला महामानव आहे. सूर्य म्हणजे इथला महापुरुष आहे. ज्या महापुरुषाने इथला समाज उन्नत व्हावा, समाज समते ममते बंधुतेमध्ये एकत्र यावा, एक संघ यावा, तुझे पाय माझे डोळी आपण बसू एके ठाई, ही माणुसकीची हाक दोघांमध्ये प्रज्वलित व्हावी, माणुसकीचं नातं घट्ट व्हावं आणि इथे सारे माणसं म्हणून समान पातळीवर प्रतिष्ठित व्हावे, यासाठी आयुष्यभर प्रयत्न केला, संघर्ष केला, आपलं आयुष्य खर्ची घातलं तो महामानव. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा आणखी असे अनेक महामानव असतील, ज्या मानवाने सूर्य समजून स्वतःला सूर्यासारखं तळपून दुसऱ्याला प्रकाश दिला, ते महामानव. पण ते सूर्य आता मावळलेले आहे, अंधारलेले आहे. एकच सूर्य, एकच महामानव कुठपर्यंत आपला प्रकाश देईल? म्हणून तो सूर्य अंधारलेला आहे आणि आपली आता जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, या नवा सूर्य आणू चला यार हो. आता आपण नवा सूर्य आणला पाहिजे. या नव्या सूर्याच्या प्रकाशाने लोकांना प्रदीप्त केलं पाहिजे, प्रकाशमान केलं पाहिजे. आणि म्हणून आपणच आता स्वयंदीप हो अत्यदीप भव म्हणून नवा सूर्य आणला पाहिजे. पुढे म्हणतात ते की हे नवे फक्त आले पहारे करी, हे नवे आले फक्त पहारे करी, नवा कैदखाना कोठला यार हो. आपण फार विकासाच्या गोष्टी करतो. फार विकास झाला. स्त्रियांची स्थिती गती फार सुधारलेली आहे. इथली बेरोजगारी संपलेली आहे, इथली गरिबी संपलेली आहे. पण तसं नाही. हे फक्त आपल्याला मुखवट्यावर मुखवटे चढवल्यासारखं आणि भारतावर शायनिंग इंडियाचं लेबल लावल्यासारखं दिसतं, पण मुळात तसं नाही आहे. काल ज्या पद्धतीने इथे कैदखाने होते तसेच कैदखाने आहे. त्या कैदखान्यांचे फक्त पहारेकरी बदललेले आहे. समस्या त्याच आहे, वेगळ्या रूपात आलेले आहे, त्याचे नावं बदललेले आहे. समस्या मिटलेल्या नाही आहे, समस्या संपलेल्या नाही आहे. कालची अभया निर्भया आजही तशीच आहे. आपली मुलगी घरून जाताना प्रत्येक आईवडिलाला असुरक्षितता जाणवतेच आहे. हा कालचाही प्रश्न होता, आजही आहे. समस्या तीच आहे, कैदखाना तोच आहे. पहारेकरी फक्त बदललेले आहे, फार काही बदल झालेला नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ते सुखासीन संताप गेले कुठे. ते कोणते? ते तर ज्या अन्याय अत्याचारावर लोक तुटून पडायचे, अन्याय अत्याचार झाला की प्रचंड संताप उठायचा, संतापाचा आगडोंब उठायचा. ते संताप
गेले कुठे? हाय 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 हाय, जो तो मुका बैसला यार हो, जो तो इथे मुका बसलेला आहे. त्याच्या डोळ्याने संताप दिसतो आहे, त्याच्या डोळ्याने सगळा अत्याचार दिसतो आहे, पण सगळ्यांच्या संवेदना गोठवल्यासारख्या तो कुणालाच संताप ऐकायला येत नाही, तो कुणालाच आक्रोश आगडोंब ऐकायला येत नाही. जो तो मुका बैसाला यार हो. समाजाची एक केविलवाणी स्थिती या ठिकाणी ते व्यक्त करतात. पुढे म्हणतात मित्रांनो की चालण्याची नको एवढी कौतुके, चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. खरं म्हणजे आपण फक्त एखाद्या व्यक्ती चालतो आहे त्याचीच कौतुके करतो नाही. चालणे ही कला आहेच आहे, पण थांबणे हे सुद्धा एक अघोरी कला यार हो. काही माणसं थांबतात आणि थांबणे सुद्धा ही एक अघोरी कला आहे. कोई आंखों से बोलता है तो कोई ओठों से बोलता है, कोई आंखों से बोलता है तो कोई ओठों से बोलता है. बड़ा मुश्किल होता है कि जब कोई चुपचाप रहकर सवाल करता है. मित्रांनो, बोलणे ही कला आहे, पाहणे ही कला आहे, पण त्याही पेक्षा भीती वाटावी अशी अघोरी कला चुपचाप राहणे आहे. एखादं सामसूम वातावरण असेल, भयान शांतता असेल, तर ती भयान शांतता मनाला उत्साहित करत नाही, तर त्या शांततेनंतर वादळ येते का हे सुद्धा एक या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून ते म्हणतात की चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यार हो. थांबणे सुद्धा, कारण थांबूनच माणसाला मारता येतं, त्याचं नष्ट करता येतं, ते थांबणे सुद्धा फार काही चांगलं नाही, ती अघोरी एक कला आहे. त्यापुढे ते म्हणतात की जे न बोलायचे तेच मी बोलतो, जे न बोलायचे तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यार हो. इथे माणसाची व्याख्याच वेगळी केली जाते. माणूस कोणाला म्हटलं जाते किंवा चांगला माणूस कोणाला म्हटलं जाते, तर जो स्तुती करेल, तोंड भरून स्तुती करेल, तुमच्या चेहऱ्यावर स्तुती करेल, तोंडावर स्तुती करेल, मग ती खोटी का असे ना, पण स्तुती करणाऱ्या माणसाला इथे माणूस भला माणूस म्हटला जातो. पण जे खरं सांगतात, वास्तव सांगतात, सत्य सांगतात, जगाच्या कल्याणासाठी सांगतात, माणसाच्या विकासासाठी सांगतात, पण खरं सांगतात, सत्य सांगतात, तो इथे माणूस चुकीचा माणूस होतो, वाईट माणूस होतो. त्याचं ते सत्य सांगणं लोकांना काट्यासारखं बोचतं. म्हणून इथे वाईट माणसांचीच पूजा होते. म्हणून इथे खोटं पण खऱ्याचा आभास आणून बोलणाऱ्यांची पूजा होते. म्हणून ते म्हणतात की जे न बोलायचे तेच मी बोललो. म्हणून मित्रांनो, सामाजिक काम करत असताना, सामाजिक सुधारणा करत असताना पहिल्यांदा आपलेच लोक आपल्या अंगावर येतात, कारण समाजामधले त्यांचेच मधले अवगुण सांगायचे असतात. लोक त्यांना जिवंतपणी लाथा आणि भेटलीच तर मेल्यावर माथा देतात. सुरेश भट म्हणतात, जे न बोलायचं तेच मी बोलतो, मीच माणूस नाही भला यार हो. माणसाच्या व्याख्येमधून जणू काही मी बाद व्हावं, मलाच कोणीतरी माणूस म्हणू नये, कारण मी सत्य बोलतो ना. अशा पद्धतीने ते सत्य बोलणाऱ्याची कशी गोची होते, कशी कुचंबना होते, हाही भाग यामधून ते सांगतात. सोडली मी जरी स्वप्नभूमी तरी, जीवनाची टळेना भला यार हो. मित्रांनो, खरं म्हणजे मी आता स्वप्नात जगायचं नाही ठरवलंय, मी आता वास्तवात जगायचं ठरवलेलं आहे. जसं आहे तसं जगायचं ठरवलेलं आहे. पण जीवनाची बला टळते का? नाही. ती पुन्हा जीवनावर बला येतेच आहे. कारण लोकांना वास्तव नको असतं. खरं म्हणजे लोकांना या वास्तवावर कल्पनेचं अंतरलेलं एक वेगळं जग, मुलायम जग, सुंदर जग पाहिजे असतं. वास्तव माणसाला टोचतं, बोचतं. आणि म्हणून ते म्हणतात की मी स्वप्नभूमी सोडलेली आहे, वास्तव जगत आहे. पण वास्तव जगत असताना अनेक वेळा कठीण प्रसंग आलेले आहे. जीवनाची बला टळायला तयार नाही आहे. म्हणजे इथे वास्तव जगणाऱ्यांचेच वांदे येते. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी, हासण्याची मिळाली अनुज्ञा कधी, हुंद काही नसे आकुला यार हो. मित्रांनो, या एका ओळीमध्ये
सुरेश भट पूर्ण संस्कृती टाकतात. म्हणजे या ठिकाणी माणसाला हसण्याची सुद्धा परवानगी नव्हती. कुठे केव्हा कुणी कसं बसावं, किती चालावं, किती हसावं, केव्हा बोलावं, हे सगळे नियम पुस्तक बंद केलेले होते. आणि म्हणून आजही त्याच नियमाच्या अनुषंगाने जरी राज्यघटना लागली असली, जरी हे विश्व उजाडलेलं असलं, जरी विज्ञानवाद असलं, जरी माणुसकीच्या आपण बाता करत असलो, तरीही माणसाकडे त्याच संकुचित, त्याच पूर्वग्रह दृष्टीने पाहिल्या जाते. आणि मग प्रश्न आपल्याला पडतात, हसण्याची अनुज्ञा मिळाली कधी? हसण्याची केव्हा परवानगी मिळालेली आपल्याला? आजही मुली हसताना तोंडावर हातच ठेवतात. का? तर त्यांना आधी सांगितलेलं आहे, अनुवांशिक पद्धतीने ते आतापर्यंत आलेलं आहे की मुलींनी जोरात हसू नये, संपूर्ण दार दिसेल अशा पद्धतीने हसू नये. मुलींनी केव्हा जायचं, कुठे जायचं, केव्हा बसायचं, घरी केव्हा यायचं, कसं चालायचं, कसं बोलायचं, पदर कुठपर्यंत ठेवायचा, कुणाकडे कसं पाहायचं, सगळे नियम पुस्तकामध्ये अधोरेखित होते. आणि म्हणून आज परिस्थिती बदलली का? हे नवे आले फक्त पहारे करी, कैदखाना नवा कोठला यार हो. हसण्याची मिळाली अनुज्ञा कधी? आजही माणसाला भरभरून हसता येत नाही. हसण्यावर सुद्धा पाबंदी आहे. कर बसावा अशा पद्धतीने हसण्यावर सुद्धा आज बंदी घातलेली आहे. हुंद काही नसे आकुलाया हो. इथे जगताही येत नाही, मरताही येत नाही. हुंद काही नसे, रडताही येत नाही. रडायचं तर कोणासमोर रडायचं? कारण ज्याच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवून हमसून हमसून रडावं असा विश्वासाचा खांदा तरी कुठे आहे? रडण्याचीही अनुज्ञा नाही, हसण्याचीही अनुज्ञा नाही. आणि म्हणून जणू काही जीवनच आपलं नाही आहे. या जीवनावरच, या जगण्यावरच आपला विश्वास आणि अधिकार नाही, अशी एक बेताल परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या बेताल परिस्थितीचं वर्णन करताना पुढे ते म्हणतात की ओळखीचाच निघे रोज मारेकरी. मारेकरी कोण आहे? विश्वासघात कोण करतोय? तर आपलाच माणूस ज्याच्यावर प्रचंड विश्वास आहे तोच घात करतो आहे, विश्वासघात करतो आहे. ओळखीचा निघे रोज मारेकरी, ओळखीचाच धोका मला यार हो. धोका कोणाचा? कुणावर विश्वास ठेवावा? भरोशाच्या मशीनं हल्या द्यावं तसा इथे माणसं निघतायत. माझ्या देशात आमच्या यवतमाळचे कवी प्राध्यापक डॉक्टर सागर जाधव म्हणतात की माझ्या देशात मला नसे चिंता, माझ्या देशात मला नसे चिंता, सहकारी माझी पेटवितात चिता. कोण? सहकारीच, आपलाच माणूस. ओळखीचाच निघे रोज मारेकरी, आपलाच ओळखीचा माणूस पाठीमध्ये खंजीर खुपसतो आहे. ओळखीचाच धोका मला यार हो. ओळखीचाच, जेव्हा ओळखीच्याच माणसानं आपल्याला धोका द्यावा, फसवावं, मारावं, खंजीर खुपसावा, तेव्हा कुठे जायचं? कुठे जायचं? तेव्हा आजूबाजूचा सारा प्रदेश, आजूबाजूची सारे माणसं विश्वासघाती वाटतात. जगायचं तर कसं जगायचं? जगण्याचेच प्रश्न सुरेश भट निर्माण करतात. आणि म्हणून ते म्हणतात की ही सगळी बेधुंद परिस्थिती झालेली आहे, हे सगळी अज्ञानधुंदीची परिस्थिती झालेली आहे. हे सगळं एकाने मरावे आणि त्याच्या भरोश्यावर दुसऱ्याने तरावे, जगावे, असं मारणारे आणि मरणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. शोषण आणि शोषितांची संख्या वाढलेली आहे. वातावरण अगदी दूषित झालेलं आहे. आणि या वातावरणाच्या विरुद्ध आता कोणतरी एल्गार करायला तयार झालेला आहे. या नवा सूर्य आणू चला यार हो. आता नवीन सूर्य कोणतरी आणतो आहे, आपण आणला पाहिजे. जो सूर्य जे वाईट असेल ते जाळून टाकेल, जळमट असेल ते जाळून टाकेल, आणि जे चांगलं असेल ते जगवेल, तारेल, टिकवेल. आणि म्हणून ते म्हणतात की आता ही परिस्थिती लक्षात ठेवा, ही परिस्थिती फार दिवस चालणार नाही. तुमची अरेरावी फार दिवस चालणार नाही. तुमचं शोषण, तुमचा अत्याचार आता फार दिवस चालणार नाही. कारण लोकांना समजलेलं आहे मित्रांनो, हे पब्लिक है सब जानती है. लोकांना समजलेलं आहे. ते असं म्हणतात की लोक रस्त्यावरी यावया लागले. आशेचा किरण आहे. स्वतःला सूर्य समजून अत्यदीप हो, स्वयं प्रकाशित हो. स्वतःला लोकांना माहीत झालेलं आहे, आता जाणीव झालेली आहे. आणि म्हणून लोक, आम्ही भारताचे लोक, आणि हे लोक, ही जनता या जनतेला आता माहीत झालेलं आहे. म्हणून लोक रस्त्यावरी यावया लागले, दूर नाही आता फैसला यार हो. संघर्ष करायला तयार झाले लोक. आता त्यांना जाणीव झाली आहे आणि रस्त्यावर उतरायला लागलेले आहे. तुमच्या या
तुमच्या या अत्याचारशाही विरुद्ध, तुमच्या या सरंजामशाही विरुद्ध, तुमच्या या अन्यायाविरुद्ध ते आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहे. ही संघर्षाची भूमिका सुरेश भट आपल्या कवितेमधून रेखाटतात आणि माणसांना आता जाणीव झाली, ती परिवर्तनासाठी रस्त्यावर यायला लागले, संघर्ष करायला लागले. ही जाणीव लोकांमध्ये ती आता या ठिकाणी प्रामुख्याने नोंदवतात. ते म्हणतात की आज घालू नका हार माझ्या गळा, आज घालू नका हार माझ्या गळा, मी कुणाचा गळा कापला यार हो. काय परिस्थिती आहे इथे, कोण कोणाच्या गळ्यामध्ये हार घालतो? तर हार घालण्याची संस्कृती आता निर्माण झालेली आहे, इथे व्हीआयपीची संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सिंधुताई सकाळ अशा बोलल्या होत्या की भारतामध्ये अमर होण्यासाठी मरावं लागतं. मित्रांनो, फार परिस्थिती बेकार आहे. जो इथे संघर्ष करतोय, जो इथे खरं काय ते सांगतोय, जे काय ते, जो लोकांना सत्य काय ते सांगतो आहे, जो लोकांसाठी संघर्ष करतोय, आपलं जीवन समर्पित करतो आहे, त्याला लोक जिवंतपणे लाथाच देतात. तर हार कुणाला घालतात? ज्याने गळा, मी कुणाचा गळा कापला यार हो. इथे हार प्रसिद्धी कुणाला मिळते? तर गळा कापणाऱ्याला. विचित्र परिस्थिती आहे. या विचित्र परिस्थितीचं अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण सुरेश भटांनी केलेलं आहे. पण त्यांच्या मनामध्ये एक आशा आहे की तो कालचा सूर्य केव्हाच अंधारला यार हो. या नवा सूर्य आणू चला यार हो. ही प्रचंड आशा, प्रचंड उमेद, समाज परिवर्तनाची उमेद सुरेश भटांच्या कवितेमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसते आहे. धन्यवाद.